हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 19. मय्येव सकल जातम मयि सर्व प्रतिष्ठितम मयि सर्व लय याती तद ब्रह्म अद्वय अस्य अहम. माझ्या ठिकाणी सर्व उत्पन्न होते, माझ्या ठिकाणी सर्व स्थित होते, माझ्या ठिकाणी सर्व लय होते, ते अद्वैत ब्रह्म मी आहे. सागरातून लाटा तयार होतात, त्या सागराच्या किनाऱ्यावर येतात आणि तेथून परत फिरून सागरातच विलीन होतात. चिखलात किडा तयार होतो, तो चिखलातच राहतो, वाढतो आणि शेवटी तो चिखलातच नष्ट होतो. पंचमहातत्वांमधून अनेक गोष्टी तयार होतात. पंचमहातत्वांमुळेच त्या येथे काही काळ टिकतात आणि शेवटी त्या पंचमहातत्वांमध्येच विलीन होतात. हे सर्व मूळ स्रोतापासून उत्पत्ती होणे, त्या मूळ स्रोतातच स्थित होणे आणि शेवटी त्या मूळ स्रोतातच लय होणे, हा सृष्टीचा नियमच आहे. मूळ स्रोतामधून परमचैतन्यापासून परम आत्मब्रह्मापासून विश्वाची उत्पत्ती होते. ती उत्पत्ती येथे त्या मूळ स्रोतामुळे, परमचैतन्यामुळे, परम आत्मब्रह्मामुळे येथे काही काळ स्थित होते आणि यथा कालावधी ती स्थित झालेली उत्पत्ती त्या मूळ स्रोतामध्ये, परमचैतन्यामध्ये, परम आत्मब्रह्मामध्ये लय होते, विलीन होते. हे विश्व द्वंद्वावर चालते. येथे प्रत्येक वस्तूच्या गोष्टीच्या विपरीत काहीतरी आहे. त्यामुळे ती गोष्ट, ती वस्तू, ती गोष्ट येथे टिकून आहे. अधर्म आहे म्हणून धर्माला महत्त्व आहे, अन्याय आहे म्हणून न्यायाला महत्त्व आहे. कोणतीही वस्तू तयार होताना त्यात ते परम आत्मब्रह्म असावे लागते. हे असे आहे म्हणूनच निसर्ग हा परमात्म्याचे खास वैशिष्ट्य ठरलेला आहे. हे परमात्म्याचे वैशिष्ट्य खास त्याचे आणि फक्त त्याचेच वैभव आहे. यात मानव किंवा इतर कोणाचा सहभाग नाही. मानव परमात्म्याचे हे खास वैभव तयार करू शकत नाही, तो फक्त त्याचा वापर करू शकतो. तसेच त्यावेळी तो त्यात मूलभूत बदल करू शकत नाही. कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू मानव उत्पन्न करू शकत नाही. कोणतीही वस्तू, गोष्ट मानव नष्ट करू शकत नाही. मानव वस्तू जगताची फक्त तोड मोड जोड करू शकतो. म्हणजेच तो वस्तू जगताचा आकार, रूप, गुण इत्यादी बदलू शकतो, परंतु त्यात तो तत्वतः बदल करू शकत नाही. कारण त्या वस्तू तयार करायला परमात्मा लागतो, तो मानवाकडे उपलब्ध नाही. मानव धातू तयार करू शकत नाही. वास्तविक धातूमध्ये असलेले घटक आणि त्यांचे त्यातील प्रमाण त्याला माहीत आहे, तरीही ते घटक त्या प्रमाणात मिसळून तो धातू तयार करू शकत नाही. कारण त्या मिश्रणासाठी जे आत्मतत्व लागते ते त्याच्याकडे नाही. फोडणीचे प्रमाणबद्ध साहित्य एकत्र केले की फोडणी होत नाही, त्यासाठी त्याला अग्नीची गरज असते. त्याचप्रमाणे वस्तुजगत निर्माण होण्यासाठी त्या आत्मतत्वाची आवश्यकता असते. यास्तव ऋषींनी येथे परमात्म्याच्या मुखी म्हटले आहे की माझ्या ठिकाणी सर्व उत्पन्न होते, माझ्या ठिकाणी सर्व स्थित होते, माझ्या ठिकाणी सर्व लय होते, ते अद्वैत ब्रह्म मी आहे. कोणतीही वस्तू, गोष्ट लय होते तेव्हा त्यातील घटक पंचमहातत्वात विलीन होतात. त्यावेळी जे काही मागे उरते ते आत्मतत्व असते. त्यामुळे आपण असे म्हणतो की प्रत्येक वस्तूच्या, गोष्टीच्या अतीत आत्मब्रह्मतत्व असते. त्रिपुटीच्या अतीत चौथी अवस्था असते, तिला तुरीय म्हणजे चौथी असे आपल्या ऋषींनी म्हटले आहे. त्या चौथ्या गोष्टीला नाव दिलेले नाही, कारण ती स्वयंभू आत्मब्रह्म आहे. त्यामुळे तिला केवळ चौथी अवस्था असे म्हटले आहे. त्यामुळे देहातीत अवस्था प्राप्त झाली की ध्यान लागते आणि समाधी लागून परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरिओम.